3 ओव्हरची मॅच असेल. रोशन पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज होतोय. समोर नंदन पाटील स्ट्रायकर एंडकडे आहे. डावकुरे हाताने खेळण्याकरता सज्ज होतोय. एक महत्वाचं बॅटल सुपर 4 मध्ये वाडाच्या जे टीम होत्या त्यामधनं कोण जाऊन पोहोचतोय ते आपल्याला बघायचंय. पहिलाच बॉल नंदन पाटील दिमागदार फटका षटकार. पहिलाच बॉल इथे षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. श्री बालाजी चॅम्पियन्स ज्यावेळेस ऑफ स्टंपवर पडलाय तिथे जर आपण पाहिलं तर अतिरिक्त बाहेर राहतोय. वाईटचा इशारा. धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या 7 या आकड्यावर. एक चेंडूचा खेळ झालाय. रोशन पाटील लारा सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं समोर नंदन पाटील डावकुरे हाताचा एक खेळाडू जो सध्या फलंदाजी करतोय. यावेळेस मात्र बॅटची कडा बॉल विकेटच्या मागे गेलाय. एक रन तिथे डिक्लेरेशन झोन मध्ये मिळेल. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना 8 फॉर नो लॉस 8 धावा या धावफलकावर आहेत. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बघूया कशा पद्धतीचा खेळ येणाऱ्या 4 बॉल्स मध्ये तो मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नंदन पाटील चांगल्या फलंदाजी करता ओळखला जाता. याचा आयकॉन खेळतोय आणि चांगला खेळ तो पाहायला मिळतोय. यावेळेस समोरच्या बाजूनं लॉंग ऑफच्या डोक्यावरनं बॉलला फेकून दिलं सीमारेषा पार. बॅक टू बॅक षटकार या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 3 बॉल 14 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. श्री बालाजी चॅम्पियन्स अगदी चॅम्पियन्स नावाप्रमाणे खेळतायत असं म्हणायला हरकत नाही. ज्या पद्धतीने खेळ त्यांचा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. युवा खेळाडू त्यांच्या जोडीनं जर आपण पाहिलं तर निखिल भोईरचा अनुभव आहे. हसमुख पाटील आहे. अगदी खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला सर्वांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मी मगाशीच जसा उल्लेख केला ना लीग फॉर्मॅट जिंकण्याकरता सांघिक खेळ महत्वाचा आहे आणि तो श्री बालाजी चॅम्पियन्स सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. यावेळेस मात्र फटका पुन्हा एकदा हवेत आहे. डिस्टन्स क्लिअर करेल का आणि तिथे एक चांगला कॅच समोरच्या बाजूनं माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन होत आहे. नंदन पाटील त्याच्या पारीचा अंत. धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 धावा धावफलकावर आहेत. षटक जर आपण पाहिलं तर क्रमांक 1 सध्या प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळते. रोशन आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंड कडनं निखिल भोईर वनडाऊनच्या स्वरूपाने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. डाव्या एसटीवर पडला. तिकडनं जर आपण पाहिलं तर अतिरिक्त बाहेर चिराग भानुशाली आमच्याशी जोडले जातात. इशारा आला वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जर आपण पाहिली तर 15 धावा एका विकेटच्या पतनानंतर पहिल्यांदा बॅटिंग करताना टीम श्री बालाजी चॅम्पियन्स. रोशन गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे डिक्लेरेशन झोन मध्ये जाईल. 1 रन हे धावफलकावर जोडले जाईल. थोडासा नाराज आहे स्वतःवर कारण हा पुल पॉवरफुल व्हायला हवा होता. कारण अगदी टप्प्यामधला बॉल होता आणि टप्प्यामध्ये आल्यानंतर कार्यक्रम करण्याची वेगळी मजा असते. तो मिस झाला. त्यामुळे थोडीशी नाराजी ती चेहऱ्यावर स्पष्ट पाहायला मिळाली. निखिल भोईर 1 रन ज्यांना धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 या आकड्यावर. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर दोन मॅचेस गोलंदाजीची वेळ आली. दोन्ही वेळेस दोन बीमर टाकून गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं बाजूला गेला. भावेश गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. इथे मात्र चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक घेतोय बॉलवर. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक सिंगल
मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जात आहे. 1च्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 25. एक सुस्थिती आहे फलंदाजी करणाऱ्या टीमची, अर्थात श्री बालाजी चॅम्पियनची. कारण तुम्ही पहिल्या ओव्हरमध्ये जेव्हा एक ठोस टोटल धावफलकावर उभी करताना एखादी ओव्हर जरी कमी धावसंख्येची गेली तरी ती मॅच तुम्हाला कब्जामध्ये ठेवता येते. चांगला बॉल खाली राहिला. फलंदाज शुभमला बीट करताना विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. डॉटच्या स्वरूपाने चेंडू येतोय. प्रत्येक चेंडू नंतर समीकरण थोडंसं बदललेलं पाहायला मिळतंय. धावसंख्या 25 या आकड्यावर स्थिर आहे. वेगवेगळ्या छोट्या छोट्या गावातून जे खेळाडू आहेत ते वाडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून प्रकाश झोतामध्ये येत आहेत. इथे मात्र हा बॉल निर्धावच्या स्वरूपाने येतोय. बघा भावेश, कांबारे संघाकडनं खेळताना एक वेगळं प्रेशर असतं. तिथे आपल्या गावाची टीम असते, समोरची टीम ज्यांचं दडपण आपल्या मनामध्ये असतं. मात्र तुम्ही लीग फॉर्मॅटमध्ये जेव्हा येता ना तेव्हा तुम्हाला एक मानसिक जे मनोबल आपण म्हणतो ना की मनोबल वाढलेलं असतं. माझ्यासोबत जे अन्य 11 आहेत ना सर्व आपापल्या गावामधले परिपक्व आहेत. त्यामुळे माझा परफॉर्म थोडासा जरी खराब झाला तरी ते सावरलं जाईल आणि तो कॉन्फिडन्स तुम्हाला चांगलं काम करण्याकरता भाग पाडतो आणि तेच आता भावेशच्या बाबतीत पाहायला मिळतंय. या दरम्यान शुभम दर्जेदार फटका खेळतोय. बॉलला फेकून देतोय. काऊ कॉर्नर आणि मिडविकेटच्या मध्यावरनं सीमा रेषेच्या पार षटकार. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 31 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. सज्ज होतोय पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज. इथे मात्र बॅटची फुलटॉस बॉल होता, मात्र आउटसाइड एज आणि तदनंतर जर पाहिलं तर डिक्लेरेशन झोन 1 रन. ओव्हर समाप्त झाली. 2 ओव्हरचा खेळ 32 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. श्री केदारनाथ खरवते 11 चषक 2025 या स्पर्धेला आपण सर्वजण एन्जॉय करतोय. अगदी वेगवेगळ्या फॉर्मॅट मधल्या टीम्स या स्पर्धेत खेळल्या. सुरुवातीला एक गाव एक संघ, वेगवेगळ्या विभागातनं संघ इथपर्यंत आले, ज्यामधनं टीम 94 धानीव हा संघ क्वालिफाय झाला. त्यानंतर वाडा तालुक्याच्या अंतर्गत खेळणाऱ्या संघांमध्ये एफडीसी कुडूस आणि त्या पाठोपाठ जर आपण पाहिलं तर टीम शिवांजय अलमान जे क्वालिफाय झाले मधल्या 2 दिवसांमध्ये. आजच्या दिवसातनं कोण क्वालिफाय होईल या मॅच नंतर ती स्पष्टता येईल आणि त्यानंतर सेमीफायनल आणि फायनल अशा मॅचेस आपल्याला या स्पर्धेच्या दरम्यान पाहायला मिळतील. सध्या जर आपण पाहिलं तर 32 ही धावसंख्या धावफलकावर आहे. ओव्हर 2 समाप्त झालेत. शेवटचं ओव्हर केतन आलाय. इथे पहिलाच बॉल आसमान दाखवलंय. फेकून दिलंय बॉलला काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार. दमदार स्ट्रोक षटकार. तीन षटकांची ही मॅच आहे आणि हे तिसरं षटक आहे ज्यामध्ये आक्रमण ती गरज आहे आणि ते आक्रमण मी मैदानात करू शकतो हे शुभम पाटील मैदानाच्या आतनं सांगत असताना पहिलाच बॉल त्यानं षटकारामध्ये परावर्तित केलाय. सज्ज होईल पुन्हा एकदा गोलंदाज केतन आपल्या षटकातील दुसरा बॉल घेऊन जाण्याकरता. चेंडूला पाहिलंय, सोडून दिलं, बाकीचं काम चिराग भानुशाली कंप्लीट करतात. इशारा येतोय त्यांच्या माध्यमातून. इट्स अ नॉन प्लेबल, अतिरिक्त बाहेर आहे, वाईड. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ते एकंदर 39 धावा. 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत या ओव्हरचे. सलगचा दुसरा बिग ब्लास्ट षटकार. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 45 रन्स या धावफलकावर लागल्या गेल्या. 45 धावा धावफलकावर आहेत. 2 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अपेक्षा तर खूप साऱ्या आहेत. या अपेक्षांची पूर्तता केली जाईल का? गोलंदाजावरचं दडपण आता निश्चित वाढलंय, कारण बॅक टू बॅक 2 षटकार पहिल्या 2 बॉल मध्ये तुमच्या विरोधात खेचले जातात ना, तेव्हा मग मनामध्ये धडकी भरते. कोणी कितीही नाकारलं तरी प्रत्येक गोलंदाजाला थोडंसं भय ते निश्चित निर्माण होतं. यावेळेस 1 रन ही धावफलकावर वाढली जाते. धावसंख्या 46 या आकड्यावर.
निखिल भोईर स्ट्रायकर इन कडनं फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. इथे फटका फसलाय, बॉल हवेत आहे, मात्र निर्जन स्थळी पडेल, थोडासा दूर राहिलाय. बॅकअप चांगला आहे, जोपर्यंत बॉलला उचललं रिटर्न केलं 1 रन. तिथे धावफलकावर जोडली जाते, ज्या 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होते आणि 47 ऑन बोर्ड 47 धावा धावफलकावर लागल्या गेले. आधीच्या मॅच मध्ये 52 रन्स त्या कमी पडताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. इथे फटका कव्हर मध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षकाकडनं थोडासा स्लिप झालाय, बॉलवर जाण्याआधीच तिथे समर गावळे त्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर आणि वाडिश लॉंग ऑफ च्या मध्यावर आहे क्षेत्ररक्षण. जर आपण पाहिलं तर पूर्णपणे सीमारेषे लगत आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल थोडासा खाली राहिला आणि विकेट किपर हातामध्ये गेला. ओव्हर समाप्त झाली आहे. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपलाय. धावफलकावर 48 लागल्यात. विजयाकरता 49 धावसंख्येचं लक्ष आहे. या 49 धावसंख्येला कशा पद्धतीनं शिवसंघर्ष हा संघ धावफलकावर लावतोय ते आपल्याला उत्तरार्धाच्या खेळामध्ये जरूर पाहायचंय. नेक्स्ट मॅच करता तयार राहायचंय टीम 94 धानीव. आणि त्यानंतर या स्पर्धेचा महांतिम सामना, फायनलचा सामना तो आपल्याला पाहायला मिळेल. अगदी अप्रतिमतेने स्पर्धा घडली, खूप चांगल्या पद्धतीने खेळ सिकंदर पटेल स्टेडियम कुडूस आपल्याला पाहायला मिळाला. पटेल परिवार त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद, ज्यांच्या वतीनं हे मैदान खेळण्याकरता आपल्याला उपलब्ध करून दिले जातं. कारण कुडूस सारख्या ठिकाणी मैदान उपलब्ध राहणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि तिथे अगदी मध्यवर्ती भागात ही जागा क्रिकेट करता सुरक्षित आहे, हीच खूप मोठी गोष्ट आहे. पटेल परिवार यांचं सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. चला मॅच लगेच सुरू करायची आहे. क्षेत्ररक्षण लावा. विकी काळे आपल्याला विनंती आहे, आपण मुख्य मंचावर यायचंय. दीपेश घोलप आपल्यालाही मुख्य मंचावर यायचंय. चला मॅच सुरू करा. आपल्याला यानंतर आणखी 2 मॅचेस खेळवायचे आहेत, त्यामुळे विनंती करतोय वेळ न घेता लगेचच मॅच सुरू करा. आपण या स्पर्धेच्या निमित्तानं वाडा प्रीमियर लीगच्या निमित्तानं वाडा स्ट्रायकर्स हा संघ सुद्धा इथे उपस्थित राहताना पाहिला आणि वाडा स्ट्रायकर्स संघाच्या वतीनं विकी काळे इथे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय. वाडा स्ट्रायकर्स हा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाला. वाडा क्रिकेट असोसिएशनशी संलग्न वाडा प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहणार आहोत आणि त्या स्पर्धेत खेळणार आहे ते संघ. हा नुसता सन्मान नाही, केदारनाथ खरवते 11 कडनं त्यांना शुभेच्छा देण्याकरता हा सन्मान आपण करतोय. त्यांच्या सर्वांना येणाऱ्या काळात चांगला खेळ व्हावा म्हणून त्या शुभेच्छा आपण या सन्मानाच्या माध्यमातून देतोय.
तर नंतर SSV लायन्स हा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचे प्रतिनिधी दीपेश घुलप इथे आहेत आणि दीपेश घुलप जे SSV लायन्सचा हा सन्मान इथे स्वीकारतील. त्यांना ही इथे आयोजकांच्या वतीनं शुभेच्छा दिल्या जातील. येणाऱ्या काळात जे वाडा प्रीमियर लीग ही स्पर्धा खेळवली जाणार आहे आणि ती वाडा प्रीमियर लीग स्पर्धा त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण करावी त्याकरता शुभेच्छा. इथे बॅटची कडा आणि बॉल फ्लाइंग स्लीपच्या जवळपास डिक्लेरेशन झोनच्या आधी शुभमनं उचलला. एक रन धाफलकावर जोडली गेली. निश्चित इथे यतीश पाटीलची कमी ती जाणवती आहे कारण अगदी धुवाधार खेळ आज संपूर्ण दिवसभरामध्ये यतीश पाटील निश्चित दाखवताना आपल्याला पाहायला मिळाला. तो यतीश पाटील आज टीम मध्ये या शेवटच्या मॅच करता नाहीये कारण टेनिस बॉल क्रिकेट मी नेहमी म्हणतो ना हे टेनिस बॉल क्रिकेट किंवा रबर बॉल क्रिकेट आपला नोकरी काम धंदा सर्व काही सांभाळून खेळणारा खेळ आहे जो आम्ही जीवापाड जपतो. त्यामुळे त्या कामधंद्यामुळे व्यस्त असल्या कारणानं शेवटच्या मॅच करता इथे उपलब्ध नाहीये यतीश पाटील. एक रन ही धाफलकावर जोडली जाईल. एकच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 3 या आकड्यावर. सध्या नुकताच कामावर रुजू झालाय सौरभ अडकमळ. तोही क्रिकेट पासून दूर राहू शकत नाही. मात्र शेवटचे 2 दिवस या स्पर्धेकरता निश्चित तो इथे आला आणि या स्पर्धेचा एक आयोजकाचा तो हिस्सा आहे आणि या पंचाची भूमिका तोही बजावतोय. मी प्रत्येक माझ्या टेनिस बॉल क्रिकेटच्या किंवा रबर बॉल क्रिकेटच्या मित्राला नेहमी हेच सांगतो, पहिला नोकरी कामधंदा घरच्यांचा विचार आणि नंतर खेळा करता वेळ. यावेळेस मात्र हा बॉल चाललाय तिथे डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावा मिळतील. या 2च्या मदतीनं धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या पुढे सरकते आणि धावून पोचते ती 5 या आकड्यावर. 1 दिली आहे अंपायरने, माफ करा, 1 धाव तिथे धावफलकावर जोडली जाईल. चार चेंडूचा खेळ झालाय. तर नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 धावा. चांगला बॉल दर्जेदार चेंडू. इथे अथर्व पाटील एक गुणी कलाकार असं म्हणावं लागेल. एक नवा युवा प्रतिभा संपन्न खेळाडू अथर्व जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. अगदी 4 धावा दाफलकावर आहेत. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा बॉल. यावेळेस मात्र दमदार स्ट्रोक. रन्स किती? अंपायर कडनं षटकाराचा इशारा आलाय. या 6च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या दुहेरीकडे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस 10. ओव्हर नंबर 2. नवीन गोलंदाज निखिल भोईर गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. आशिष शिंदे एक सिंगल तीच त्याच्या खात्यामध्ये जमा होईल. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. 11 रन्स. निखिल भोईरचाही खेळ आज अप्रतिम राहिलाय. बॅट अँड बॉल दोन्ही बरोबर चांगली कामगिरी करताना तो पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर. चला थोडस गेम स्पीडअप करा. सौरभ थोडी घाई करा. मॅच आपल्याला या पुढच्या दोन्ही मॅचेस 3-3 ओव्हरच्या खेळवायच्या आहेत. त्यामुळे थोडी घाई करा. निखिल भोईर गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. समोर डावकुरे हाताना त्याच्या विपक्षामध्ये फलंदाजी करण्याकरता रोशन पाटील लारा जो आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळतोय.
फिरवण्याचा प्रयत्न होता, मात्र टप्पा जर भरकटला तर रबर बॉल मध्ये एक्स्ट्रा रन त्या सातत्याने येतील. पहिल्या दिवसापासून रबर बॉल क्रिकेट बद्दल एक गोष्ट मी म्हणत आलो की या खेळामध्ये तुमच्याकडे किती वेग आहे ते महत्वाचं नाहीये, तुमच्या खांद्यावर किती कंट्रोल आहे तो रबर बॉल क्रिकेटमध्ये महत्वाचा आहे. तुम्ही कुठल्या टप्प्यावर आणि कशा पद्धतीने चेंडू हाताळताय ते महत्वाचं आहे. टेक्निक आहेत काही. बघा निखिलने यावेळेस चेंडू ओला करून घेतला, हे खरं टेक्निक आहे. अव्वाला आपण पाहिलं याआधी चेंडूला ओला करून गोलंदाजी करताना. यावेळेस हा बॉल 2 धावा डिक्लेरेशनच्या तिथे मिळतील आणि या 2च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. चिराग याआधी वाईट +1 पाहिजे होती का? ओके 15 रन्स, 15 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सज्ज होतोय निखिल. आपल्या षटकातील पुढचा बॉल, या बॉल चांगला बॉल तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला. श्री गणेशजी 11 चा जर कोणी प्रतिनिधी असेल तर विनंती आहे आपण निखिल बागुल यांच्याशी संपर्क साधायचा आहे. श्री गणेशजी 11. यावेळेस मात्र हा बॉल ऑफ्टमोरनं अतिरिक्त बाहेर, पुढेच एकदा वाईटचा इशारा. अतिरिक्त रन्स त्या येत आहेत, मात्र मोठे फटके लुप्त पावलेत ते खेळावे लागतील, त्याशिवाय मॅच जिंकणं ते शक्य नाहीये. आतापर्यंत या ओव्हरचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ झालाय. चांगला बॉल, पुन्हा एकदा फुलर लेंथवर चेंडूला हाताळला, एक सिंगल तिथे धावफलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती, धावसंख्या पुढे सरकते आणि एकेरीनं वाढून धावसंख्या पुढे सरकत असताना 17 या आकड्यावर 17 ऑन बोर्ड. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय, 17 धावा धावफलकावर आहेत. अजूनही जर आपण विचार केला तर 2 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे आणि या उर्वरित 2 बॉल मध्ये कशा पद्धतीची कामगिरी सध्या मैदानाच्या आतमध्ये होईल ते आपल्याला बघायचंय. यावेळेस आशिष शिंदे यांच्या बॅटमधनं हा बॉल निघत असताना त्यावर सिंगलच जी धावफलकावर जोडली जाईल. पाच चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 19. विजयाकरता अजूनही येणारे 6 बॉल 30 धावसंख्येची गरज. 6 चेंडू आणि 30 धावा. चला लवकर, नंतर आपला पुढचा गोलंदाज लगेचच गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सेट करायचा आहे. 6 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज. सहा चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज आहे. श्री बालाजी चॅम्पियन्स या मॅच वर हावी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉल 30. नंदन आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पहिला बॉल इथे डॉट. आता सलगचे 5 बॉल 5 षटकार ते तुम्हाला मैदानाच्या आतनं खेचावे लागतील तर आणि तरच या मॅच मध्ये तुम्हाला विजयाचं जे उद्दिष्ट तुम्ही साजरं करायचंय ते करू शकता. अन्यथा पराभवाची कडवट चव जी कोणालाही आवडत नाही तो पराभव तुमच्या वाट्याला येऊ शकतो. इथे पहिला आलाय. येणारे 4 मध्ये 4 आणखी सलगचे आले तरच हा विजय इथे साकारता येईल. आणि क्रिकेटमध्ये होतं या पद्धतीनं. अगदी IPL मध्येही या पद्धतीचं चित्र आपण पाहिलंय. रिंकू सिंग चोवीस धावसंख्येची इथनं गरज आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. येणारे बॉल
महत्वाच्या आहेत. मॅच मध्ये पुण्याच्या एकदा इथे सर्वांच्या नजरा त्या घडल्यात. नंदन पुण्याच्या एकदा षटकातील पुढचा बॉल वाईट +1 बाईट्स. धावसंख्या 33, 16ची गरज. 3 बॉल 16, 3 चेंडूत 16 धावसंख्येची गरज. रोशन पाटील त्याच्या बॅट मधनं या रन जर धाव फलकावर लागल्या ना तर चर्चा संपूर्ण 3-4 महिने काही सीझन बाकी आहे तोपर्यंत रोशन पाटील याच नावाची चर्चा असेल. यावेळेसचा फटका फसलाय. जाग्यावरच बॉल हवेमध्ये राहिला आणि तिथे हा बॉल नशिबाने गेला नाही असंच म्हणेन. कारण हा बॉल बॅट मध्ये मिडल झाला असता तर तो सरळ सीमारेषा पलीकडे पाहायला मिळाला असता. मात्र कधीतरी क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं ना की 98% मेहनत मात्र 2% नशिबाचा भाग सुद्धा लागतो. तो 2% नशिबाचा भाग सोबत असेल ना तर तुम्हाला विजय साकारता येतो. चांगला बॉल इथे निर्धावच्या स्वरूपाने आलाय, डॉटच्या स्वरूपाने आलाय. इथे फक्त औपचारिकता आहे ती पूर्ण केली जाईल. आशिष शिंदे तो शेवटचा बॉल खेळताना पाहायला मिळतील. चला विजयी संघ आणि टीम 94 धानीव आपण नाणेफेक करण्याकरता यायचे. लगेच या. नंदन टॉस करण्याकरता धावत येतपर्यंत कारण वेळ कमी आहे. मॅन ऑफ द मॅच या मॅचची आपण इथे वितरित करणार आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच निखिल भोईर आपण यायचे. मॅन ऑफ द मॅच ज्यानं गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केली तो निखिल भोईर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला आणि त्याला ही मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण इथे वितरित करतोय. विकी काळे यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच चं पारितोषिक आपण नाणेफेक. चला लगेच टॉस करायचं आणि मॅच सुरू करायची आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला लगेचच मैदानामध्ये यायचंय. टीम 94 धानीव आपण विनाविलंब लगेचच मैदानाच्या आतमध्ये येऊन मॅच सुरू करायची आहे. आज विश्वनाथ जाधवची अनुपस्थिती आहे. या टीम मध्ये विश्वनाथ जाधव आज उपस्थित नाहीये.